तू जगात सगळ्यांपासून धावू शकतोस, पण या देवापासून आणि त्या देवापासून कधीच पळू शकत नाही, समझा? सिस्टर, तेरा अंदाज सही था, यही है वो. क्यों हिला डाला ना? चलो दिवाळी सेलिब्रेट करते हैं. चल दादा, बराला तू मारलंस, मला राग आला असं ना. हा चल 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 चल. सारंग, तुला माहिती नाहीये तुझ्या एका चुकीमुळे तू फक्त कंपनी नाही तर हे घर सुद्धा धोक्यात आणलंयस. हो, मी जर आता मनात आणलं ना तर आत्ता तुम्हाला सगळ्यांना घरात हाकलून लावू शकते. 1 मिनिट सुद्धा लागणार नाही मला त्याला. पण मी असं नाही करणार रे, खरंच. कारण मला ना असं तुझ्या गळ्यावर सुरा ठेवून तुला माझं नाही करायचं. मला खरंच हवंयस तू. ओके, मी एक काम करूया, मी तुला 1 दिवसाचा वेळ देते. हा, तू विचार कर ना. आजचा दिवस तू शांत डोक्याने विचार कर आणि उद्याचा दिवस खूप चांगला आहे. चांगला मुहूर्त आहे. आपण उद्या लगेच लग्न करूया. म्हणजे कोणाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील ना. कोणाला काही प्रॉब्लेमच नसणार. सगळे खुश असतील, राईट? तू प्लीज शांत डोक्याने विचार कर. हा, मी उद्या येते. विचार कर तू. सारंग सरांशी लग्न करायचंय तुम्हाला? माझं सौभाग्य इतकं कमकुवत असेल असं वाटलं का? सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणलं होतं. तू तर एक साधी स्त्री आहेस. तुला काय वाटलं? कोण आहेस तू? आणि तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कंपनी हडपता तसं तुम्ही माझं सौभाग्य सुद्धा हडपाल? तुम्हाला नात्यांची किंमत ना कधीच कळणार नाही. कुठे गेली होती सावली? नंतर सांगते. सारंग सर, कोर्टात जाताना ज्या गुंडांनी तुमच्यावर हल्ला केला होता ना, ते गुंड सुद्धा ह्यांनीच पाठवले होते. काय? नाही, खोटं बोलतेय ही. काय पुरावा आहे ग तुझ्याकडे? काय बोलतेस? खरं खोटं खोटं खरं या देवासमोर सगळ्यांनी नीट बोललेलंच बरं. क्या पब्लिक, कशी झाली आपली एंट्री? ऐ शिवानी, सगळं कबूल केलं यांनी. हो, कोर्टाच्या कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, खुनाचा प्रयत्न, त्यासाठी योजना करणं, दुसऱ्याची संपत्ती फसवून हडपणं, अशा अनेक गुन्ह्यासाठी यांना अटक करा. हो, अटक कराच यांना. किरण, यांनीच तर स्वराच्या बॉयफ्रेंडला किडनॅप केलं होतं आणि यांनीच स्वराला तो व्हिडिओ व्हायरल करायला सांगितला होता आणि यांनीच त्या सगळ्या लोकांना तुमच्या घरी तुमच्या तोंडाला काळं फासायला पाठवलं होतं. लाज नाही वाटली तुला? तुला मुलगी मानलं होतं मी, स्वतःची मुलगी. विसरलीस तू? पण जे काय होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं. पण नियतीला सुद्धा ठाऊक होतं
म्हणून तिने तुला एकटं ठेवलं. कारण तुझी लायकी नाहीये कुटुंबात राहायची. तिला फक्त कुटुंबात तोडायला येतं, जोडायला नाही. म्हणून तर आयुष्यभर एकटी राहिली आहे ना. प्रत्येक गोष्टीला वस्तू समजण्याची चूक करू नका शिवानी मॅडम. पण तुम्हाला नाही कळणार आमच्या भावना. गेम ओव्हर. निघायची वेळ झाली. किरण, तू मला डबल क्रॉस केलंस. सोडणार नाही मी तुला. इतकी वर्ष तुमची साथ दिली मी मॅम, पण यावेळी हद्दच केलीत. आता माझं काही झालं तरी चालेल मला, पण मी सत्याची बाजू घेतली याचं समाधान आहे मला. आणि तू सगळं संपलं असं समजू नकोस. सगळ्यातनं सुटून मी जेव्हा बाहेर येईन ना, तेव्हा तुझी अवस्था काय झाली असेल याचा विचार कर. काउंटडाऊन बिगिन्स. लेडी कॉन्स्टेबल, घेऊन जायला. चल. बाय पब्लिक. नशीब या शिवानीने माझं नाव नाही घेतलं. थँक गॉड. सावली, सारंग सर, तुम्हाला कसं कळलं मी आले ते? काय करतेस तू? श्वास घेताना मला माझी जितकी जाणीव होत नाही ना, तितकी जाणीव तुझी होते तू माझ्या सोबत असल्यावर. पुरे झालं कौतुक. मला सांगा, आता इतका कसला विचार करत होतात? हा, आता कळाला मला. माझ्यामुळे तुमची एवढी चांगली संधी गेली याचा विचार करत होतात ना तुम्ही. कसली संधी? हीच शिवानी सारखी एवढी सुंदर बायको मिळाली असती ना तुम्हाला. सावली, बरोबर आहे तुझं. खरंच बरोबर आहे. तोच विचार करत होतो. आपले विचार किती मॅच होतात ना. बघ ना, जर शिवानीचं आणि माझं लग्न झालं असतं तर किती चांगलं झालं असतं ना. म्हणजे 2-2 मोठ्या कंपन्यांचा मी मालक झालो असतो. कॉस्मेटिक्स जगातला किंग सारंग मेंदळे. सगळ्यात श्रीमंत झालो असतो मी. अजून श्रीमंत झालो असतो. आणि तुला माहिती आहे, आमच्यात भांडणं पण झाली नसती आपल्यात जशी होतात तशी. का विचार? का? कारण मी भांडायला गेलो असतो तर तिने गुंड पाठवले असते मला मारण्यासाठी. तर त्या भीतीने मी भांडलोच नसतो ना. सारंग सर,